ये लोग ना मेरा चैलेंज तोड़ने को देख रहे हैं। मतलब मैं 1 घंटा डेली मतलब 1 घंटा अनकट ब्लॉग कर रहा हूँ ना। अनकट अंकल ब्लॉग नहीं, अनकट ब्लॉग। व्हाट इज़ अप गाइस, वेलकम बैक टू अनदर ब्लॉग। तो गाइस आज का ये जो ब्लॉग होने वाला है ना, वो 1 आवर का अनकट ब्लॉग होने वाला है। मतलब अनएडिटेड ब्लॉग रहेगा और 1 आवर लेंदी ब्लॉग होने वाला है, जिसमें मैं ज़रा भी एडिटिंग नहीं करूँगा। एकदम क्या बोलते हैं, जैसे आपने पिछला ब्लॉग किया था 15 मिनट अनकट ब्लॉग वाला, वैसा सेम रहेगा। क्या बोले आम्ही तुम्हाके हालो आशी। हाँ, सो गाइस ये ब्लॉग पूरा अनकट ब्लॉग रहेगा 1 घंटे का। देखते हैं चैलेंज कैसे जाता है। और इतनी धूप में अनकट ब्लॉग करना मतलब परेशानी बहुत तगड़ी रहेगी। देखो ना, धूप देखो ना कितना है। कुठे वर सिद्धूला बोलो जायला देतात काय? सिद्धूला बोलो, सिद्धू कुठे गेला? ए चल तिकडे आतमध्ये बसूया. नाही कोण नाही. हे संदीप आहे रे. यही जगह अभी सेफ है अपने को फिलहाल। इधर धूप नहीं है ज़्यादा, मस्त एकदम छाँव में खड़े। देखते हैं अभी आगे क्या होता है। 1 घंटा क्या बोलने का बता अभी। एक घंटा अभी सब मच्छी वच्छी सब दिखाना पड़ेगा। अंकल क्या है मच्छी? 1 आवर अनकट ब्लॉग है ना, काहीतरी कॉन्टेंट काढा। भाई जब साइज चड्डी पे आया है, पहली बार हाफ चड्डी पे आया है। और भाई ने बाल काटे। माझी ताजी होती है चालू है माझी 7 दिवसाची। देखते हैं टेरेस पर, वो बिल्डिंग के टेरेस पर जाना था, पर अंदर वॉचमैन बैठे, तो अभी यहाँ पर ही खड़ा रहना पड़ेगा। देखते हैं, कुछ ना कुछ तो दिखाऊंगा मैं आपको। ऐसा एक ही जगह पर खड़ा नहीं रखूँगा। आधी खेळायला तरी आण ना मग. आता पाठवलं त्यांनी, मी बघितलं. अरे काय तुम्ही ग्रुप बीप बनवलाय? अरे साधे यांनी पण नाही, तो आतरवणी बनवलाय ना. यायला नुसतं रील पाठवत राहतात वेंडी. चल इथे क्रिकेट करा. जून मध्ये जेवून पावडर लय लावले. जळून सनस्क्रीन बाहेर गेल्या. ये बिल्ली देखो मस्त ना, एकदम कैसी जा रही है देखो, एकदम धीरे धीरे. मग चल बिल्डिंग आहे सुद्धा माहिती तर तुझ्या. चल चल मग. उन्हात किती बसून राहायचं झालं. 1 तास उन्हात बसून 12:30 झालेत ना, म्हणजे 1:30पर्यंत आपल्याला ब्लॉक करायचं. लगातार 1:30पर्यंत चार्जिंग राहील का तेवढी? डोडूला तरी बोलव खाली का? काळा व्हायचा त्याला भीती आहे. आताशी 3 मिनटं झाले तरी फक्त. एवढं खेचून 3 मिनटं झाले. कसा करायचा 1 तास? तरी पण हे दोन्ही पण तिने एकदम का घेतलं? अरे ते अर्धा नाही ना, तुझी आहे आणि त्या 2 वेगळ्या भावांची 2 आहेत सायकली ना. शौर्याची चौऱ्याची आहे ही आणि ती अर्जांची. एवढी घेऊन चालवत पण नाही. बघ ना, मी तर डेली चालवली असती भावा. अबे तिला दम लागतो तो टायर खेचायला. घेअरवाली आहे, इझी घेअर आहे, 7 घेअरची आहे ती. मी तर डेली आरे विरेला जाऊन आलो असतो भाई या सायकल घेऊन. सायकल देखो ना गाइस, लेके रखा है मस्त, ऐसा ही रखा है. घेअर वाला साइकिल है, चलाने में नेक्स्ट लेवल मजा आएगा. क्या बोलने का लोगों को. तू पण काढत नाही बाय. काढत का नाही? बनवायची आहे का ती? पावसाळा जाऊन दे ना. मग नाही बनणार भाऊ. पावसाळा काल रात्री पाऊस पडला ना. रात्री नाही, 5 वाजता पडला. सकाळी अजून गरम होतं. बस स्टॉपला जाऊन आहे का? चल महाकाली मंदिरात जाऊन आहे. सनस्क्रीन लावून चल महाकाली मंदिरात जाऊन जेवायचं. 12:30 झाले आत्ताशी. मला भूक लागली. हां 8ला जेवतो, आज 12ला जेवतो आहे. कधी काय एवढ्या लवकर जेवून काय होणार आहे रे तुमचं?
इसकी भी आइटम है गैस, बताता नहीं है, बस चॅटिंग कर. काय काय करतो काय असं काय प्रायव्हेट गोष्टी ब्लॉगवर सांगतो. आत्ताच मोबाईल बनवला आणि दोघं नाही म्हणून अजून टिकलाय मोबाईल. हां, डोडोने बनवता बनवताच खाली पाडलेला भावा. मी असं धरलाय त्याला आले तुफान आणि असं केलंय, असं जवळ खेचलंय माझ्या हाताने. गॅलरीत केलेला ना. 4 वेळा मोबाईल पकडला असं 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 खाली आणि मग पडला, असं, उचलला आणि हां. हातात धरला. संदीप जात पण नाही, काम इथे करूया बसून राहिलो. बरोबर जाऊया 1 तास गाडी करू काय 200 रुपये घेऊन हां, तुला वाटतं तुझं ना तो लेजंड असेल त्या फील्डमधला. गाडी करणं पण घेणार आहे. आपल्या असं भिंतीचं घर तरी एवढं गरम चला राहतो. संदीप पक्कांच्या घरात अरे कूलर विलर सर्व असेल त्या घरात. अरे असणार, मी सांगतो ना तुला, सर्व असणार त्याच्याकडे. क्या है इस गर्मी और धूप में तो खड़ा रहते हैं. तो बिल्डिंग में जाना था, पूरा वॉचमैन बैठा है, क्या ही बोलने का अभी. काय मे संपला ते काय वाटत पण नाही. मे लवकर गेला ना, असा गेला मार्च जातो पूर्ण. मे खेळलो आपण नाही ना, थोडाफार खेळलो असेल ना. मला 2-3 दिवस आठवतात. पाऊस जरी कंटिन्यू लागला असता, ते जोगेश्वरीची व्हिडिओ बघितली काय, पाणी भरलं ते हॉस्पिटलच्या इथे. भेंडी 2 तासाच्या पाऊसमध्ये एवढं पाणी भरलं तिकडे. यायला पडायला पाहिजे 2-3 दिवस लागला. आपल्या ते साईबाबाला भरेल पण लगेच मग पाणी झाल्या. नाही इथे पण भरतं पाणी. इथे ना तिथे लावू. ये तो बहुत गंदा जगह है, सीधा तो नेहमी पानी भरता है. और काय आमच्या घरात येतं पाणी कधी कधी. हाँ, इनके बिल्डिंग में तो आराम से भर जाता है पानी, क्योंकि ये थोड़ा नीचे वाला एरिया, मतलब क्या है, सकल आहे ना थोडा. आणि ते आतून जमीन पण तुमची कोवळी आहे ना, अशी काहीतरी. बनवताना ना बिल्डरनी लक्ष नाही दिलेलं भावानं, तरी जरा असा विषय झाला यांच्या. ह्याच बिल्डिंगमध्ये फक्त पाणी भरतं, बाकी एवढ्या नाही भरत कुठच्या, पण ह्या बिल्डिंगमध्ये भरतं. असं तुम्हाला मला नाही म्हणलं नवीन रोड बनवला ना, आता कसं बनवलं, पाईपलाईन चेंज केली. बघूया. हे महाराष्ट्र, हे आपले इंडियन गव्हर्नमेंटची काम आहेत भावा. US गव्हर्नमेंट येऊन नाही करत आहे की पाणी नाही भरणार. विचार कर तू बाई. हां, गेला आता कंटेंट घरात कोणी सुद्धा. तर कुठे शोधणार ती लोक ह्याच्यात, मला सांग, मी काय बोललो. काय शोधत हॅशटॅग असे लावेल ना भाई. हॅशटॅग लावायचे, हॅशटॅग पण लगेच व्हायरल होतं. नाही मेन्शन केलं मुंबई पोलीस BMC. मुंबई पोलीस काय करणार आहे याच्यात साल्या? मी तर जे आहे ते बोलतोय भाई. काय बनवतात सांग. आता तर ती जी बिल्डिंग बनते ना एकदम पहिलीवाली बनणार, ती तर अशी सकल आहे भाई. येताना बघितलीस ना तू, तर आधीच पाण्यामध्ये आयुष्य काढतो हो एवढ्या वर्ष. पण फसले आज ये लोग ना ब्लॉग में कुछ बोलना नहीं चाहते. ये लोग को डर है कि इनके घर में भी कोई घुस सकता है. भाई तुझं शांतच बस. नॉनचॅलेंट आहे ते. कांड झाला आहे त्याच्यामुळेच. अरे आईच्याकडनं मला ॲडॅप्टर पण घ्यायचं आहे आयफोनचा. ॲडॅप्टर व्हायब्रेटर तुला काय व्हायब्रेटर करायचं. काहीतरी हाय की सक्षम. पोरी मागे येतात चिपकून व्हिडिओमध्ये दाखवायला आली असणार, इझिली आली असणार. ही 10 रुपये माझ्याकडे. बघू काय आली आहे. नाही, मी कट नाही करू शकत ना भाई. हे बोललाच आता ते अरे तेवढं मी म्यूट करू शकतो आवाज. मी 1 तास पूर्ण बघणार व्हिडिओ नंतरला घरी गेल्यावर. पण बघणार आम्ही. मी बघणार ॲड्री कुठे आवाज काढायचा हे आहे, पण काय लाव ना, काढायचं. काउंटडाऊन पण लाव हे बाजूला. कशाला काम. अरे व्हिडिओची लेंथवरूनच काढणार ना भाई मी. थोडी बाय. अनकट. ह्यानी मध्ये काय कटबीट काय केलं एडिट मध्ये तर बरोबर आहे. अरे अनकट कसं कळेल. तू पूर्ण ब्लॉग बघ मग तुला कळेल ना. ये लोग को शक हो रहा है कि मैं 1 घंटा नहीं कर सकता गैस. नाही कर सकता. 15 मिनट का मैंने इजीली किया था. 15 माझा रिचार्ज नाही, कॉलच नाही येणार. अरे इथे वायफायच कनेक्ट नाही आलं तिकडे. पॉवर बटन दाब डायरेक्ट काढू. इंस्टावर अरे डेटाच नाही होणार माझा. कारण तर त्याचा हे वायफाय वगैरे बंद करून ठेवला आहे मस्त. जातो मी. दादा जेवून ये. बाय कर एकदा. अरे एकदा तरी कर. साई सुदर्शन
भाई जर एक ही जगह पे खड़े पिछले 10 मिनट से. हाँ कौन जीतेगा? आज गुजरात टायटन्स. मला तर ते RCB नाही जिंकणार भावा यावर्षी, कारण ती IPL तर मला फिक्सच वाटते तसं बघायला गेलं असतं. देसाई काका आले, देसाई काकांना बोललं समोसा आणला काय विचारूया, आणि ते काल आपल्याला समोसा देणार होते. बघूया समोसा आणला आहे की आता आल्यावर तेच बोलणार आहेत. काय कर व्हिडिओ काढतो. समोसा पाहिजे? समोसा आणला का? तिथे तुझा बाबा बसलाय बघा. माझे आलेच नाहीत बाबावर. बाबा घरी आहेत. मोठा बाबा बसलाय बघ. जय महाराष्ट्र. यार, शी. मम्मी बोलवते. मम्मी बोलवते का? ओ आज जिंकवून आण ना भाई मॅच. बघ RCB फॅन आहे. नक्की ना? तू RCB फॅन है? खरं नहीं ना? गाइस एक्चुअली कल के मैच का मैं आपको एक हाईलाइट दे देता हूँ इसी ब्लॉग में. तो बेसिकली कल हम लोग ने ना 10 ओवर का मैच खेला था और ओपोनेंट टीम में था अपना सिद्धू, और ये लोगों ने ना कितनी 225 था ना, 10 ओवर में 225 का ये लोगों ने टारगेट दिया कल के मैच में. और मैं 20 ओवर में भी नहीं मारता. एम आई फैन है भाई. और बेसिकली ये लोग का 5 ओवर के अंदर ही 115 रन था कुछ, और उसके बाद हम लोग की बैटिंग आई. फर्स्ट इनिंग ये लोग की थी, उसके बाद हम लोग की इनिंग आई. तो हम लोग के इनिंग में हम लोग ने 4 ओवर में कितनी मारलेले अपन? 100च्या वरच होते ना, और इजीली. और 6 ओवर तक हम लोग का 134 था. 5 ओवरमध्ये 134 होते, आणि इसके बॉलिंग में हम लोग को बहुत तगड़ा फ़ायदा हो. इसके बॉलिंग में 4 बॉल 4 6 तरी गेले असतील ना याच्या बॉलिंगमध्ये. 4 तरी 6 गेले भाई. और फिर थोड़ा दुविधा हो गई. 6 बज के गया था, तो 6 बजे तक कि हम लोग को खेलने का टाइमिंग है. तो मैच वहाँ पर एंड हुआ. तो आज शायद से हम लोग कंटिन्यू कर सकते हैं ऐसा लग रहा है, बट देखते हैं. धूप बहुत है, नहीं होएगा ना आज कंटिन्यू. कावळा आहे भाई वर. शिटला ना एकदा विषय संपला. काहीतरी कर ना, असं पडबिड ना जरा, कॉन्टेंट भेटेल ना. माझ्या मम्मीकडनं मार खा नाही का? मम्मीकडनं मार खा ना. मी असं लपून लपून कॅमेरा येतो तुझ्या इथे. ऐसे ब्लॉगिंग करना ना दुविधा रहती है. ऐसे छोटे छोटे इधर मिक्सर का आवाज़ जो इतना आ रहा है. हर घर में आज चिकन मटन मच्छी बन रहा रहेगा. अरे जयस आला काय? जयस मला वाटलं आला गेला असेल. स्टोऱ्या वगैरे टाकतो. कुठे गेला आहे तो आता? सोमनाथ. तो सर्व ज्योतिर्लिंग करणार आहे ह्या वर्षी. त्याचं त्यांनी चॅलेंज घेतला आहे, मग त्यानंतरच तो लग्न करणार असं त्यांनी विषय ठरवला आहे. ती पण गेली आहे ना. पेप्सी विभाग आहे एक वाली. कोणाकडे भेटते? या नंबरवरती फोन लाव. कोणाचा आहे तो? काम कर. मी कसा लावू? माझ्याकडे रिचार्जच नाही, आणि माझा 1 तास मी थोडी आता काय करणार आहे. ओम चल पेप्सी आणि ती गाडी घेऊन गेला तो. कोण अथर्व? अच्छा ही ती बंद नव्हती रे. तो इथे वर कोणाच्या तरी घरी भेटायला आलेला. त्याने ह्याच्यात मध्ये केलेला ना ती भेंडी. किती वाली तो? 1 वाली भेटते ना पेप्सी? 5 वाली. झालं तोंड लावून पिणार काय 5 वाल्या पेप्सीमध्ये? एवढी लोक. भेंडी घाम असा येतोय ना भाई. चल दुकानात. शिफ्टिंग चालू है बहुत जगह ना. अभी हम लोग के इधर बहुत सारे एरिया टूट रहे हैं भाई. बिल्डिंग बनेगा उधर तगड़ा वाला. उधर थोड़ा कंपटीशन चालू है. चल ना पेप्सी आणायला. दे ना याला आणेल ना. जा पेप्सी आण. एक वाली आण. मँगो असली तरच आण, नाही तर दुसरी कुठची आणू नको. हे 2 वाले किती येणार? 5 ना. चच्च्याला घरी पाठव रे. चच्च्या पेप्सी बघून आला लगेच इथे. काहीच यार तगडा धूप आहे. हे काय बांधले? ते तिकडे काहीतरी होतं, कार्य होतं कोणाला तरी. ते हे झालेले ना आपला ते कार्य होतं. कार्य तिकडे ते पूजा गेली. गाइस मुझे ना आपको एक बार अंदर लेके जाने का है, देखने का है. मुझे भी देखने का है कितना काम कंप्लीट हुआ है अभी अंदर का. देखते हैं अपने को कितने टाइम में जाने मिलेगा. और क्या है यार, पेप्सी पीते हैं. बहुत गर्म हो रहा है.
तो पैसा लेके भाग नाही याला ऋतुराज पण आला याच्या गावात. आग कैसी लगा तुझे? आग कैसी लगा? काय बोलतो ऋतुराज कसा आहे? आज खेळायला येणार की नाही एक कंटिन्यू रील करणार की नाही? बनायची डान्स होते. अरे काय नाही टाइमपास आहे दाखवतो. हे ती वाली रील करू काय? ती रॅपरवाली टाइमपास ती सही वाटेल एकदम. कैसा देखता है देखो ना, एक आँख से देखेगा चोर माफीत देखता है पूरा. सोडून जाऊ. चोरासारखी नजर आहे बाबा तुझी. ए ऋतुराज काय रे हा ते दाखवायला पिलरला नाही, ती पूर्ण साईडला मारले तेवढे येल्लो कलर. येल्लो बरोबर ना तिथे. बाय येल्लो ना. तुला विचारून मारणार. एक गायब केलीस तिच्यात दिसते मला. प्रत्येकाला किती आहेत? 2-2 आहेत ना. थांब थांब सिद्धूला तरी घेऊन द्या ते. ही बाई रोहन ही थिएटर करते, तुला पाठवली होती सविता माहिती आहे सिंगर मला व्हॉट्सअपला पाठवलंय. इंस्टावर. तुला भेटली तेव्हा एक वाली होती पेप्सी. अरे काय औषध आहे, अजून आणायची साल्या. 5 रुपये होते ना. हे बरोबर नाही. औषध आहे. शीची आहे ना अशी तरी कडू कडू लागतं. आज मॅच कंटिन्यू करायची की नाही? काही नाही करायचं. मग आम्ही दिलो. शी. हे घे. आता मी 16 मिनटं 23 सेकंडावर हे झालंय बाबा. टाकून दे तो बघ. गाइस पेप्सी हे बरोबर नाही आहे. औषध जैसा कड़वा कड़वा टेस्ट आ रहा है. अरे जात नाही ते काय बाबा काय परत 16 सेकंड 42 सेकंड 16 मिनटं 42 सेकंड यायला. मी गटारात टाकले साल्या, मला तर बोलूच नको. गेला. ऋतुराज कॉन्टेंट देतो रे काढून. मला ऋतुराज पाहिजे होते. हा बा, हा वाला. ही ती वाली आहे ना थालापतीचा गाणं. 10 रुपये वेस्ट. लाइक मी परत तो गाइस ये वाला रील बनाने का प्लान है. वो जो अभी ऋतुराज खड़ा था ना उसके साथ. Easy आहे. पॅन्टच वर करायची आहे फक्त. जा फुल पॅन्ट घालून या. ह्या पॅन्टवर पण होईल. ही लूज बघ इथे आरामात वर होते असे. विजय सारखा दिसायचं आहे की नाही? विजय तर आता CM झाला, मग मला पण CM होऊन दे बरोबर ना. बडी सोच रखो, बडी सोच नल्लो. चल इथेच उभं राहणार कुठेतरी जाऊया. चल जाऊया ना वरती. चल मग तू संदीप गेला काय? हे झाड्यावर रविवारी कर. हे बघ हा ट्रेंड गेला रे. काय नाही. हे ब्राझिलियन ट्रेंड आहे. आर्सेनल हरली काल. ती एक पॅनल्टीमुळे कळालं का. एक पागल पॅनल्टी आहे. मिस झाली भाई. नको तेव्हा पण PSG लगातार जिंकली ना. गेल्या वर्षी पण बॅक टू जिंकलेली. बॅक. सही आहे. पण आर्सेनल किती वर्षाने आलेली? खूप वर्षाने आलेली ना फायनल्समध्ये. इंटरसेप्टर बघ. इंटरसेप्टर कुठे आहे? अरे आपल्या एरिया में इंटरसेप्टर. गाइस हम लोग के एरिया में पहली बार इंटरसेप्टर दिख रहा है रॉयल इनफील्ड का. वो देखो उधर सामने खड़ा है. तगड़ा बाइक है इंटरसेप्टर गाइस. मैं बैठा हूँ इंटरसेप्टर में. मुझे तो एकदम तगड़ा लगता है. मेरे दोस्त के पास है, तन्मय नाम है ना उसका. उसके पास है, कॉलेज का फ्रेंड है. बहुत तगड़ी बाइक और उस एक ही एक सी में इतना भाग जाती है ना. मम्मीला दाखव आता हा ब्लॉग काढून की हा तुला काय बोलला. काय काय ह्याच्या मम्मीला पण नाही सीधा असं बोलतात. दाण्या वेळा बोलतात. हां हां तुला माहिती आहे तू काय बोलते. बटन खाली. इथे दाखव. दाखव तरी. अगो हा भाई हा एक सुसू बोल. सुसू एकदम जोरात आली असेल तर बटन गाडी पण झाली. गाइस अपना बटन इधर रहता है. उसका बटन वो चेन रहे उधर है. नीचे बटन है. पहिली बार मेरे पॅन्ट बटन दिले. ऋतुराजच्या एका पॅन्टीला तर खाली इथे माचो पण होता. इथे माचोचा कपडा होता. काय त्याचे कपडे वेगळे हाच असतात. होता. अरे तुझ्याच पॅन्टीला होता ना खाली माचोचा. मग तो झाड्या होता. अजून कोण आहे रे जाड्या. तो रे अनिकेत काका. अनिकेतचा पोरगा. हॅलो. अच्छा हां 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 पाटील काहीतरी दे ना. बोल काहीतरी.
अरे ते आता खेळायचं सकाळी मग पाऊस गावाला सकाळी पाऊस पडला तुला कसं वाटलं? सकाळी थोडी पडला, रात्री पडला. 5 वाजता पडला. अरे, सकाळी मला मग मला काय माहिती, मी झोपलो. मला काय माहिती झोपलेलं. त्याला काय माहिती? मला काय माहिती? गावाची हाँ, ओमला ना ओ भाई गाइस इसकी मम्मी है ना बहुत डेंजर है, बहुत डेंजर है इसकी मम्मी. मतलब हाँ एक टाइम के लिए ना बच्चे को सुधारने के लिए उसकी मम्मी बराबर है, क्योंकि मस्तीखोर भी उतना ही है. काकी मी तुमच्या बाजूनीच आहे. जेवढा हवा असेल ना तेवढा मारावा ना, सुधारला पाहिजे. हा असा नालायक नाही लागला राहायला पाहिजे आयुष्यभर. निस्ता न अभ्यास करून इथे निस्ता खेळायला असतो दिवसभर, कधी अभ्यास करताना दिसलंच नाही भाई मला. असं बघतोय बघा बघा. आणि एक हा ह्याला त्या दिवशी काय मस्त रडवलेलं, इसको इतना गंदा रुलाया था ना, पागल हो गया था भाई. हे ऐक ना, हे गाडी आहे ना, उचलली ना तुम्ही? कुठची? ते दोन्ही उचलली. आम्ही गाडी बिडी नाही उचललेली बाबा. हा, दाखव का आता? कुठे आहे दाखव. ब्लॉग मध्ये नाही आहे. हाय हाय हाय, एक ब्लॉक मध्ये हाय उचललेली. ते मी एडिट केलंय, AI ने बनवली ती व्हिडिओ. आणि कोणी त्यांनी बघितलं तर गाडीवाले AI ने बनवलाय तो फोटो, AI ने. मी रोनाल्डोला भेटू शकतो बाबा, कळालं काय? हे आहे नी. मग मी गाडी का नाही उचलू शकत AI ने? आता बोल बोल ना, आता बोल ना. जनता पार्टी माहिती आहे का? तू आहेस ना, सदस्य आहेस ना, तू आळशी पण आहेस. अरे सिद्धू, हा कॉक्रोच जनता पार्टीचा इझी सदस्य होऊ शकतो ना. हा आळशी पण आहे, तू पण आहे. हा नुसता हे असतो झोपलेला असतो, ह्याला कंटाळा येतो सर्व गोष्टी करायला. नाही अभ्यास करत नाही काय करत, बरोबर ना? तू काय 5वी ला आहे? तू कितवीला आहे? तुझी बघूया ना 9वी वगैरे कशी आहे. अभ्यास करतो म्हणून गेलाय 9वीला. काय हा त्याची ग्रॅज्युएट कॉलेजमध्ये कॉलेज झाले दोघांचे. आमच्या दोघांचे कॉलेज कधीच संपले. झाला याचा 1 वर्ष झाला, माझा आता महिने व्हायला आले. हा रूम दाखवायला गेला काय कुठे? ह्या बिल्डिंगमध्ये गेला आहे ना. हे तिकडे नेटवर्क नाहीत. मी हरबा हे होत आहे भाई, उलट्या ह्या बिल्डिंगमध्ये पूर्ण नेटवर्क असलं पाहिजे. तर ह्या बिल्डिंग हे बिल्डिंग में एयरटेल का नेटवर्क नाही आ रहा है. नाही काय नाही करत. नको नको. अरे नाही मोडत नाही, आयुष्यपत नाही मोडत, आयुष्यपत नाही मोडत. अरे नाही मोडत. ह्याच्यासोबत कर, ह्याच्यासोबत कर. नाही करत नाही. अरे ह्याच्यासोबत कर. अरे नाही मोडत आहे. मोडत नाही. हा बंद बंद ठेव, बंद. अरे हात असंच ठेव, हा, बंद ठेव, बंद ठेव. अरे बबल बबल. अरे नाही नाही खरं नाही, खरं नाही, खरं नाही. अरे बंद कर. हा तो लूज ठेव, लूज ठेव. इथे हात लाव, ह्याला इथे हात लाव. हां आता इथे हात लाव. हां. बेडूक बेडूक गायस, ते असं मारल्यावर ना असं बेडूक फुगून वर येतो, अंडा येतो डायरेक्ट तिकडे. ह्याला मस्त आला असतं रे, या येडा आहे. नको रे. ओमला कर, ओमला. आता पहिले यायचं पहिलं. आता अरे आपले आता ते हे वाढले, चमडी जाड झाली आहे साध्या. लहान लहान ते चमडी बारीक असते तेव्हा येतं. हलका येतं. गेला म्हणजे लगेच जातो. काय यार, एवढूसा करायला नाही देणार आम्हाला. ओमचा करून बघा चला. हात हलका जाऊ, हात हलका जाऊ. हा आलाय. नाही आला. इथे थोडा वर मार ना, इथे वर मार ना, जास्त वर येते. वर मार ना थोडा. हाय बाई, याच्या हातावर आहे. चालू आहे. ऐसा ऐसा हाथ कर, स्ट्रेट हाथ रख बस ऐसा. मॅजिक आहे. ते इसके हाथ में होता है क्या गाइस? ऐसा हाथ पातळच आहे. मला मी इसलिए पातळ हात आहे याचा. अरे लूज ठेव हात एकदम. अरे लूज रख एकदम हात. हाँ ये देखो, ये देखो. बेडू काय, बेडू काय, बेडू काय, बेडू काय. याच्या हाताला मस्त आहे रे. हे दाखवत नाही, लाल लाल दिसेल ना एकदम. काय नाही, लगेच जाणार. अरे दुखत नाही ते. दुखलं तुला? लगेच चल, जाणार. तुला दुखलं? तुला येत नाही, तू तांबडी आहे ना, ते दिसत नाही. ते ह्याच्यामध्ये त्याचं ते हे ह्याची चमडी पण जाड झाली सालेची. मसाल्यावर नाही येत. आईस
श्लोकने माझे काढले असा काढून श्लोक असं पकडून तुला खेचतो तो बाहेर. हा बोलतो. खेचल्याने पण येतं असं खेचल्याने पण ते खेचल्यावर उलटा जास्त दुखतं, असं मारल्यावर कमी दुखतं. खेचल्यावर नाक लागतं ते खेचून पण नाही येणार तुला पावडर. श्लोकने काढलं मला चमडी पाहिजे घेतलं जातं. तुला करतो तुला काय नाही करणार काय नाही. मजा येणार. अरे खरं मजा येणार. एकदा करून दे ना, एकदा कर ना. अरे तुझ्या याला चांगलं दिसेल, एकदम खरं चांगलं दिसेल. हॅलो. हट हट. चल जायचं होतं ना, चल. मी बघितलं नाही, तू मला वाटलं तू बघितलं असेल. झोपलाय मस्त बेंच. गाइस इस गर्मी में ब्लॉगिंग करना ना बहुत मुश्किल है. हेच तू 3 वेळा बोललायस. हाय भाई, ब्लॉगिंग करने. हाय मुश्किल. कौन बोल रहा है तेरे को क्या है? मेरे को मेरा चैलेंज करने का है भाई. तुम लोग को क्या प्रॉब्लेम आ रहा है? उन्हात काळा मी घेतलाय भाव स्वतः चॅलेंज. आधीच काळे अजून काळा व्हायचं चॅलेंज आहे. क्या बोलता गाइस, इसके टेंशन से बाल पिक गए ऊपर के. देखो अभी खुद के बाहर आए तो भाई दिखाते नहीं है कुछ चीज़ें, और हम लोग के टाइम पे बराबर देंगे. असा लुक देऊ नको. तो ओम काय काय बोलला तू गेल्यानंतर तुझ्याबद्दल? कोण काय बोलतं ते माहिती. काहीतरी कर ना, असं पडबिड ना भावा. कोण? खपव ना त्याला मग. अरे नंतरला बोलतो. अरे परत यार, 26 मिनिटावर झालंय परत. 1:14, 1:16, 1:26 मिनिटावर. शिव्या द्या सगळ्यांनी शिव्या द्या. एक शिव्या द्या. मी बंदच नहीं करना साल्या. गाइस ये लोग ना मेरा चैलेंज तोड़ने को देख रहे हैं. मतलब मैं 1 घंटा डेली मतलब 1 घंटा अनकट ब्लॉग कर रहा हूँ ना. अंकल ब्रो अनकट अंकल ब्लॉग नहीं, अनकट ब्लॉग. ये अनपढ़ बच्चे होते हैं. साला. हे मी नाही बोलतो. हा बोलतो. प्रवीण को धरली आता आज. चकली आणूया काय रे 5ची? नाही बोलतात ते आज दिवा नाही. नाही करा म्हणतो. तुझ्या टेरेसवर जागा का चिल्लू? त्याने नितेश जेवढा हे आहे त्याने सोड. चल साहिलच्या घरी. ये मार माते ए चुप. बच्चे को मार रहा है. आमच्या मागून काय रे? मला ते घरी जातो. घरी जातो. जेवण काय बनवलं आज? जेवण काय बनवलं? हां, कुठची भाजी? आज नॉनव्हेज नाही, संडे आहे ना. का नॉनव्हेज नाही आज? माझ्या घरी आहे काय आहे? चिकन. मटन बनवायचा, संडे है भाई. मटन तेरे घर पे क्या बना है आज खाना? मेरे घर पे रोटी और चावल सिर्फ रोटी? और बिरयानी. आमिर तो ये है भाई, बिरयानी बन रही है घर में मस्त. तुझ्या घरी काय जेवण बनवतं? मटन कोणाच्याच घरी नाही. मटन तू खातो? मटन मी नाही खात. मला घरी टाकणी. येऊ जेवायला? नाही, खाणे गेले नाही. मतलब ये जेवणासाठी नाही बोलतात ना म्हणून राग येतो भावा. खरं राग येतो असं. टेंगड्या. एक सांगू, एक मागे संदीप आहे तो. गाइस ये लोग ना वॉचमैन को बहुत डरते हैं. ये तो बिल्डिंग में रहने वाला इतना डर के भाग जाता है कि बैट उधर ही छोड़ के भाग जाएगा घर के अंदर. इसलिए बाद में ये वॉचमैन अंकल ने बहुत बार इसके मम्मी को नाम बताया और फिर इसके आंखों से आंसू और नाक से शेम्बुड बाहर. गंदा वाला. वो देखो झूला झूला. बाय द वे अथर्व गया घाटकोपर और रात को 1-1:30 बजे वेंडी रील्स भेज रहा है. याला नाही ॲड केलं आहे ना ग्रुपमध्ये? हा नाही आहे ना? हां, इंस्टाग्राम तुम्हाला का ग्रुप बीप करायचा? तुम्ही अजून लहान वयाने लहान राहा. इंस्टाग्रामचा. टॉक्सिक गँग बघते काय? बघतोस काय रागानं? हां, शिखर गाठलंय वागानं. कळालं का? चरबी कम नाही आहे इसमें. तेव्हा बघा हाईट तर पोचत नाही भुटक्याची.
चड्डी घालून पाठवली. पकडलेली हिच्या घरामध्ये घुसून धरलेलं कळर पकडून घासत आणलेलं खालपर्यंत. कोणाच्या ह्याच्या हा. ओमच्या की ह्याच्या त्याच्या संदीप का गाणे हा. त्याच्या घरी का गेले एवढ्या बाहेर? अरे हा बरं त्याच्या मामाचा. अच्छा मामाचा. रात्री पावसामध्ये हा उभी खेळतो संदीप काकांची स्वतः कधी घरामध्ये घुसून कॉलर पकडून इथपर्यंत घासत आणलेलं. बोलतो नेक्स्ट टाइम खेळणार रणदीप काका नको रणदीप काका असं. हे लहान पोरांना लय सत्वाचं. बंद बिंद दाबू नको बाई. चुकीने जर बंद झाला सीधा मार, गळाच कापेन तुझा. कशाला आता जेवायला जात होता ना? जा अरे जा. हे काय जा ना. आज सबको ये लोग को मौत से डर लगता है गाइस. संभाटा एक चांगलं उदाहरण झालं रे. काहीतरी वेगळं नाव द्या ना त्याला. संभाटा जरा चांगलं झालं नाव. तुम्ही कॉन्टेंट नाही देताय ना मला. ठीक आहे. तू बोला तू सुना. हे झालं 31 minutes. 1 more half an hour. काय बोलायचं बोल ना तुम्ही. मी ते हे करेन. अरे सोड ना. अरे इम्पॉर्टंट बोलायचं आहे. फक्त अर्धा तास थांबावा. होऊन जाईल आपलं. संपेल तोपर्यंत. चल तुझ्या घरी जाऊन येतो जरा. काहीतरी कॉन्टेंट काढावं लागेल ना मला. गाइस अभी जा रहे साहिल के घर पे. ऐसा एक घर की अपन तलाशी लेंगे. देखते हैं सबके घर में क्या खाना बना है. इनके बिल्डिंग में आने के मतलब बिल्डिंग के अंदर आने के बाद में एकदम ठंडा वातावरण हो जाता है. इतना गर्मी का कुछ एहसास होता नहीं अपने को. चलते चलो. शुभ दीपावली. अभी तक लगा के रखा है. दिवाली का अभी तक निकाला नहीं है. ये साल की दिवाली भी आ जाएगी अभी. बोले एसी वीसी लावली असेल ना काकीने. हे भाई हे बंद करण्याच्या विचारात आहेत. माझं 1 तासाचं चॅलेंज. चुकीने जर दाबला असता ना ना एवढा अर्धा तास जेवण बनवत असेल. पाणी घ्यायचं काय आलू आहे तर. ही क्रॉक्स घेतली येस सर. चांगली आहे. कितीला असेल? 350. डीमार्ट का माल आहे भाई. घेऊन जा तुझा. हां विसरलो घालणार ते. हे थंड पाणी दे ना. केबल ओरिजिनल आहे ना. ही केबल ओरिजिनल आहे. 15ची आहे. चल 15ची आहे बाबा. केबल ओरिजिनल आहे. हे सिद्धू सांग ती केबल ओरिजिनल आहे की मला नाही. माहिती मी वापरलं ऐकून. हे थंड पाणी दे ना. अडॅप्टर ओरिजिनल आहे केबल नाही. नाही केबल आहे ती 15ची ओरिजिनल आहे. काय यार पाणी देणे बोलतो. हे कुठच्या बाटलीत पाणी आहे. बेचारे को खाना बनाना लग रहा है. काकी गांव में है ना तो सब बाहर सायली दीदी पे आ चुका है. काय ए ती सी टाईप आहे. होणारच कनेक्ट ना. का नाही होणार. नकली नाही ओरिजिनल आहे भाई. ओरिजिनल आहे ती. झाली कनेक्ट. ते बोर्ड बंद आहे की चालू आहे तो. नाही नकली.
दाखव अरे बाबा मला माहिती आहे, मी ओरिजिनल घेतली आहे. गाइस ठंडा पानी पीने का ना थोड़ा वातावरण में ठंडक फैल जाती है, बॉडी मस्त ठंडा ठंडा हो गया अभी. और साहिल क्या है स्पेशल, क्या है आज तेरे घर पे खाने में है क्या? इधर से व्यू देखो मस्त है, और इधर से ऐसा मस्त ठंडा ठंडा हवा आ रहा है बाहर से. विंडो ओपन रखा है. ये वाले साइड में जो घर है ना गाइस, रोड साइड में, यहाँ पर पंखा लगाने की ऐसी दिन में ज़रूरत नहीं है. लाइट वाइट ऐसा सनलाइट है ना, वो डायरेक्ट आता है और हवा भी बाहर से डायरेक्ट आती है. बहुत काय रे जेवणाला आज? नको माझा घेऊ चल. तुला नाही घेता, विचारतो फक्त काय आहे जेवणाला. चिकन बनवते. कसं बनवणार आहे? तेच बनवते, मॅरिनेट केलं. Oh my God. Guys, दीदी ने चिकन मैरिनेट किया है. कुछ अलग पदार्थ लग रहा है, स्मेल अलग आ रहा है. वो मालवणी नाही, आ रहा टाइप, है ना मालवणी वाला. मालवणी वाला नाही येत, तो वेगळा टेक्स्चर येतो थोडा. दही टाकलंय ना, काहीतरी ग्रेव्ही बिव्ही बनवेल काय पहिल्या ती आता ते आपलं काय बोलतात गाइस, ते अभी वो सून बनने की तैयारी कर रहे हैं, तो सब सीख रही है अभी धीरे धीरे. सब देखो घर में आके मस्त शांत हो गए, पंखा उंखा लगा है मस्त, बैठे इधर आराम से. थोड़ी देर बाद चलते बाहर. और अपना दोस्त सामने रहता है सागर करके, वो अभी नहीं रहेगा घर पे, बाहर गया रहेगा. संडे है ना, वो लोग घूमते रहते हैं भाई, इधर उधर घूमते रहते हैं. यहाँ अंदर आने के बाद ना चिल लग रहा है, दिमाग एकदम शांत हो गया. मस्त मस्त एकदम. सब लोग एकदम मस्त मोबाइल वोबाइल खोल के बैठे हैं, रील देख रहा है, कोई कुछ देख रहा है. एकदम चिल वातावरण, सिंपल मजानी लाइफ एकदम. एसी है पर एसी अभी लगाएंगे नहीं, लोग ना खाना भी ना खाने के टाइम पे और सिर्फ रात को सोने के टाइम लगाते. तो बैठेंगे अपन 1 बजे तक खाना खाने के लिए. क्या बोल रहा तू? ख्याल है बोल रहा ना. थैंक यू. बाहर का ना व्यू एंजॉय करो. अभी थोड़ा ना शांत हो गया सब वातावरण, मस्त एकदम. सूर्य भाई अपने जो सूर्य देवता है एकदम अपने पीक पर आ चुके हैं अभी गर्मी के इसमें. तो तगड़ी धूप लग रही है बाहर, आप देख सकते हो. अभी अगर शाम को बारिश गिरा ना तो मज़ा आ जाएगा गाइस, नेक्स्ट लेवल मज़ा आएगा. अगर शाम को बारिश गिरेगा तो कैसा थोड़ा ना बाहर निकलेंगे, इधर उधर जाएंगे. क्योंकि मुंबई में जब पहली बार मतलब पहला बारिश गिरता है ना, और जब ज़ोर से एकदम बारिश गिरता है ना, तो मुंबई में ना घूमने देखने में ना अलग मज़ा आता है. क्योंकि किधर ना किधर कोई पेड़ गिर जाएगा, किधर ना किधर कोई रास्ता टूट जाता है, किधर ना किधर कुछ ना कुछ हो जाता है. अपना अंधेरी का जो अंडरग्राउंड, अंधेरी का जो सबवे है, अंधेरी वेस्ट में अपने को कनेक्ट करता है, नीचे वाला कार्स अपना रोड, वो पूरा भर जाता है. आज सुबह ही बारिश गिरा, 5 साढ़े 5 बजे 1-1.5 घंटा बारिश गिर रहा था बराबर. तो उसके बाद तुरंत ही एक रील आया
अपना जोगेश्वरी का एक रोड है वो पूरा पानी से भर चुका है। मतलब मुंबई में जगह जगह पानी भरता ही रहता है। मतलब पहला बारिश जितना ज़ोर से आता है उतना जगह पे पानी भर जाएगा। देखो ना, धूप अभी इतना आ गया है तो पानी सूख गया रहेगा। सुबह थोड़ा बहुत ऐसा हल्का हल्का गिर रहा था, बाद में 9:30 बजे तक तो बारिश गिर रहा था हल्का हल्का, उसके बाद तो रुक ही गया। और जो धूप आना चालू हो गई है वो बहुत नेक्स्ट लेवल आ गई है। फिर धूप, इतने धूप में भाई क्या ही कर सकते, ना क्रिकेट खेल सकते, ना फुटबॉल खेल सकते, ना कुछ कर सकते आप। इतने धूप में यही करने का कि आराम से एक जगह जाके बैठने का, थोड़ा ऐसा ठंडा पानी लेने का या फिर नींबू शरबत लेने का और इन्जॉय करने की लाइफ, समझ रहे हो, इन्जॉय करने की। संडे विंडे रहेगा मस्त, चिकन विकन बनाने का, मच्छी उच्छी बनाने का और खा के मजा नहीं, लाइफ इन्जॉय करने की। हाँ शिट, पर मज़ा आ रहा है ये ऐसे चैलेंजेस करने में ना, मुझे बहुत मज़ा आता है। अपने एक भाई है जिन्होंने कमेंट किया था पिछले व्लॉग में, वो बोल रहे कि 24 आवर्स का चैलेंज करो कुछ तो, जिसमें मैं कहीं पर तो 24 आवर्स रहूँ, या फिर मेरे हिसाब से वो एक्चुअली वो बोल रहे थे 24 आवर्स लिविंग ऑन टेरेस चैलेंज करने के लिए। बट मैंने उनको बोला कि भाई इट इज़ पॉसिबल नहीं है, क्योंकि टेरेस पर इतना गर्मी होता है 24 घंटा, मतलब सुबह से लेके दोपहर के 3, साढ़े 3, 4 बजे तक तो मैं है ही नहीं पाऊँगा टेरेस पर, क्योंकि इतना गर्मी होता है। उसके बाद मैं रह लूँगा आराम से, बट वो पॉसिबल नहीं इतना गर्मी में। तो वो बोले कि आपके जो मन में आ रहा है ना 24 आवर्स जिधर करने का वो करो। तो आई विल ट्राई टू ब्रिंग 24 आवर्स चैलेंज। बहुत क्रेज़ी लाऊंगा, बहुत नेक्स्ट लेवल लाऊंगा चैलेंज वो वाला। देखते हैं अभी क्या है, कैसा क्या होता है। बट ये वाला चैलेंज भी बहुत क्रेज़ी है, मतलब अनकट ब्लॉग, एकदम मज़ा आता है करने के लिए। जो रॉ है वो सब देखने मिलता है आप लोगों को। बहुत लोगों ने जो जो शब्द यूज़ किए वो भी सुनने मिलेंगे। तो इन्जॉय करते ये अनकट ब्लॉग चैलेंज। मेरे को तो मज़ा आ रहा है भाई, स्पेशली बोलूँ ऐसा अनकट रहेगा, सब रॉ दिखेगा आपको। इसमें ना कुछ एडिटिंग रहेगा, ना म्यूज़िक रहेगा, ना कुछ रहेगा, ना सिनेमैटिक रहेंगे। मतलब एक ब्लॉगर जो दिन भर शूट करता है वो रॉ चीज़ें आपको दिखेंगी। उसके बाद आपको मालूम पड़ेगा कि ये रॉ ब्लॉग देखने के बाद मालूम पड़ेगा कि एक ब्लॉगर को कितना क्या चीज़ एडिट करना पड़ता है एक फाइनल ब्लॉग निकालने के लिए, जो एक परफेक्ट ब्लॉग होता है। तो वो बहुत डेडिकेटेड काम है भाई, एडिटिंग पे बैठने के लिए। चलते अभी थोड़ी देर में बाहर, थोड़ा धूप कम होने दो। एक दोपहर का ना 12, साढ़े 12, 1 का टाइम है ना, बहुत धूप लगता है यार, बहुत धूप लगता है। और टेरेस पर भी जा नहीं सकते। लास्ट टाइम टेरेस पर गए थे अपन, लास्ट टाइम ने जो 15 मिनट अनकट ब्लॉग वाला चैलेंज किया था उसमें अपन टेरेस पर गए थे बराबर। पर वो टाइम पे ना बहुत आग भी नहीं खुल रहा था, आपने देखा ही होगा टेरेस पर जाने के बाद। इसलिए मैं टेरेस पर जाने का रिस्क नहीं ले रहा हूँ। पर ये देखो मस्त चल रहा है, लोगों की अपनी लाइफ है, लोग लाइफ एंजॉय कर रहे हैं। लोग काम पे जा रहे हैं, मच्छी वाले अंकल घूम रहे हैं, कुछ लोग घूमने जा रहे हैं, एंजॉय कर रहे हैं। सब लोग अपना अपनी लाइफ एंजॉय कर रहे हैं, एकदम मज़ानी लाइफ है सबकी। अभी मैं भी थोड़ा ऐसा शांत बैठता, देखता हूँ मैं कॉन्सेंट्रेट कर पाता हूँ कि नहीं। ऐसा एकदम 1-2 मिनट शांत बैठता हूँ। चलो ये लोग ना गाने का आवाज़ बढ़ा के रखे, कॉपीराइट लगाएंगे लगता है ये वाले ब्लॉग को। चलो मैं ना 1-2 मिनट शांत बैठता हूँ, एकदम शांत, एकदम शांत। मैं शांत रहने की कोशिश कर रहा हूँ, बट ये लोगों के गाने मुझे शांत बैठने नहीं दे रहे। साले लोग रील देख रहे कब से, कॉपीराइट ये करके ही मानेंगे नल्ले लोग। ये लोगों को कुछ और ये नहीं है। ये नको ना भाई, थांब ना आता, होत आले जरा, होऊन दे जरा, शांत बस जरा। कंटाळा आलाय घरात तर बोल बाहेर जाऊया। चल बाहेरच चल, चल बाहेर।
चलो बाहर चलते गाइस, अभी गिरने वाला था. चले सिद्धू, लेट्स गो. हे सिद्धू तुला फ्लिपफ्लॉप घ्यायचे होते. फ्लिपफ्लॉप होते तुला, क्रॉक्स घ्यायची होती ना. जाऊया, पावसाळा आलाय भाई. ऑनलाईन कुठच्या काय कशावर ना. आणि हा तुझे बोललेलास ना तेवाले ती कुठं त्या ब्रँडची, तर त्यांच्या ह्याच्यामध्ये अजून आली नाही. ते बोलले अजून 1-2 वीक जातील त्यांच्यापर्यंत. साईटवर आहेत पण यांच्याकडे पोचायला ना थोडा टाईम लागतो. किती आहे? यांच्याकडे 25 किंवा 30 बूट आहे ना. तो बोलला 1-2 हफ्ते जातील. 1 हफ्ता पकडून जाईल त्यांच्याकडे यायला. मग ती लोक मला सांगतील 20-30% पकड डिस्काउंट भेटेल त्याच्यावर. ब्रँडचं नाव का होतं ते? ब्रांड का नाव का होता साला. अभी इधर धूप कम हो गया क्योंकि सूर्य देवता ऐसे थोड़ी बाजू में शिफ्ट हो गए, तो मस्त अभी छाव गिर गया बिल्डिंग का यहाँ पर. देखो ना, एन्जॉय, फुल एन्जॉय. लेट्स बंद केला. त्याने आतून कडी आत बसला आहे ना आतमध्ये. तिकडे हवा काय लागते भाई. अरे काल लाईट गेलेली ना, आमच्या इथे किती 1-1:30 वाजता लाईट गेली ना. पप्पा इथे येऊन बसलेले पूर्ण दुपारभर. हे तर बाजेल बिसेल चाललं. गरम गरम लागला असेल त्याला. गाइस ये गेट खुला है क्या देख रहे, इधर से अपने को अंदर जाने का है. पसला है ये है क्या बोला तुम है ना यार. सपना रह जाता है. तो रुतुरा जाए क्या? बाय बाय. डोडो कुठे? डोडो डोडो 5 वाल्या नळ्या आणव्या काय रे. चल 5 वाल्या नळ्या आणव्या. ते मग ही जी त्याच्याकडे जी KTM आहे त्याच्यामध्ये त्याला 2 एक्स्ट्रा स्क्रीन कशा भेटल्या? कोण ते वर्षात लावले ते एक्स्ट्रा भेटतं भेटत ते लावले. पण ते KTM ब्रँडचंच असेल ना. मग ब्रँड KTM अभी साहिल बाइक धोने गया है. अभी वो बाइक वाइक चेक करेगा हवा भी गई है कि नहीं, या फिर कपड़ा वपड़ा निकाल के धोएगा बाइक को. उसका हर संडे का वही काम रहता है. नाही धुतलं ना, फिरून आला फक्त तिकडनं. मी बोललो आता तुझं संडे उन्हात तू बाईक वगैरे पुसतोस ना, ते बोललो. चालेल आज लवकर पुसली गाईस. नळी आणू काय 5 वाली? खाणार काय? ऑइलला वास मस्त येतो रे. ए यो हाय हाय कर. परत एकदा कर. हाय. एक नंबर. क्यूटनेस ऑन द पीक. लेट्स गो. काला हो जाएगा. आपने वो बहन का लड़का है, बहन का लड़का है काला होने ने. हे ते ना बोललो भाई. डोडो रिक्स नाही घेता, दुपारचा बाहेर यायचा आहे. गोरा आहे ना, तर गोरा पण एकदम सांभाळून ठेवतोय. पण हे दोघं वेगवेगळ्या क्लासला का जातात? हा जातो अय्यरला, तो जातो दीपकमध्ये. दीपकमध्ये आता हे नाही चांगलं नाही शिकवत ना. साई जातो अय्यर क्लासला. किती फी वगैरे जास्त आहे का तिथे? मग असे अय्यरचं नाव घेतलं एवढे लोक शॉक का होतात अय्यर क्लासेस? पहिला होता मोठा, आता नाही. अभी मस्त गाइस हवा चल रहा है इधर. चिल वातावरण है एकदम. इंजॉय करते हैं. देखो ना झंडा मस्त लहरा रहा है उधर. वो झंडा कभी का है 3.5-4 साल पुराना है. वो रामनवमी थी ना तब लगाया था उधर. वो तब से अभी तक उधर ही है, उसको निकाला ही नहीं है. हम लोग बीच बीच में समाज कार्य करते रहते हैं. तो समाज कार्य में जो भी डिलीवरी बॉय आता है उनको मालूम नहीं रहता है, तो बेसिकली हम उनको जाने का रास्ता बता देते हैं. और अगर ऑर्डर का पैसा पे हुआ रहता है तो कभी कभी ऑर्डर ले भी लेते हैं. 10 मिनिट. ऐसे परेशान हो. 10 मिनट ओनली 10 मिनट्स के लिए.
अच्छे से कर ले यार मैंने, इतना बाचका विचका नहीं मैं. इथे उभं राहायचं आहे, इथे उभं राहायचं आहे. चॉकलेट आणलं त्याने. ही वाली बिल्डिंग कधी जोडणार आहे ते तुमच्यावाला? नाही जोडणार ना एवढे. अजून 10-15 वर्ष जातील. मिनटं बोलणार होतो, अजून 10-15 वर्ष जातील. त्याची बॅटरी काढून घरात ठेवली पाहिजे. स्कूटीची ना गरम किती होत असेल? तो काढत असेल चार्जिंगसाठी, घरातच लावत असणार ती चार्जिंग. बॅटरी रिमोव्हर नाही त्याची, डायरेक्ट चार्जर. इथून बाहेर इथून टाकतो. खिडकीतनं टाकतो. म्हणून तर तिथेच गाडी लावतो. हवे ती काय स्कूटीचं ते चांगलं असतं, बॅटरी काढून आपण घरात चार्ज करू शकतो इझिली. वो बेस्ट रहता है. और एक तो इतना धूप में लगा है, बैटरी फुकट का गरम भी क्योंकि कुछ हो गया तो सब गाड़ी देखो पूरा धूप में लगा हुआ है. कितना दोपहर के समय पे, और ऊपर से संडे तो आज गाड़ियाँ देखो कितने, सब लोग छुट्टी पे मस्त घर पे, एकदम गाड़ियाँ मैदान से भरा हुआ है. क्रेझी. कुठची गाडी आहे? हां ती इंटरसेप्टर. त्यात एकच महाग आहे आणि एक ती कुठे आहे? तिथे पण एक आहे रॉयल एनफिल्डची. ती कुठची आहे? हां ट्रम्प आहे ती. ट्रायम्फ आणि ट्रम्प एकच झाली ना. ट्रम्प TURMP आहे तिचं. ट्रम्पची स्पेलिंग TRUMP. रॉयल एनफिल्ड नाही TRAMP. यार आहे ट्रायम बोलतो. ट्रायम्फ. ओके. पण ती Royal रॉयल Enfield एनफिल्ड नाही आहे. मग वेगळा ब्रँड. वेगळा स्वतःचा ब्रँड आहे. रॉयल एनफिल्ड फक्त हिमालयन बनवतो. हिमालयन एक्सपल्स ती ह्याचा हिरोचा ब्रँड आहे. एक्सपल्स हिरो का ब्रँड आहे. वाव. भेंडी गावावरनं हे आणलेलं रे मम्मीने फणस. भेंडी ते मामाला काढायला पाठवलं कुठच्या तरी. आता मामा कुठचा होता तो पण मला माहीत नाही. त्यांनी आता वरून काढला ना, तर खाली असं पिकडायचं ना, खाली माणूस ठेवायचा. साल्याने आपटवला ना पूर्ण फणस. तो सडला बाई पूर्ण अख्खा फणस. खायलाच भेटला नाही. विचार कर, एवढं गावावरनं एवढं वजन आणलं आणि वेस्ट गेलं ना भाऊ. एवढं म्हणजे मेहनतीने फणस बिनस आणलेला. अभी साहिल की मम्मी लाएगी ना आंबे विंबे फणस बिनस. मस्त गांव में पूजा करने गई है. आते वक्त हरकुल खुद गांव जो है उनका फेमस है. उधर का एक फेमस ब्लॉगर भी है, आपको मालूम ही रहेगा. तो उधर से लाएगी उसकी मम्मी. जा बंधन आहे. 1 तास मी असंच करत राहणार आहे भाई. लोक असे काय कॅमेऱ्यात तुझे ते कॅमेरा शाय असतील ना साल्या. सर्व लोक थोडी कॅमेरा फ्रेंडली असतात. तो स्वतःच बिल टाकतो. पॅनो चॅनल वाजवत होती. ते मी बघितलं आहे. तो मला मेन्शन पण करायचा. तो कोलॅबमध्ये पण टाकला नाही त्यांनी माझ्यासोबत रील. मग मी का कोलॅब एस्केप करू, मला तेच कळत नाही. बँजो बिंजोच्या रीलचा अरे करे. आज इथे उभं राहणं चुकीची गोष्ट आहे. ब्लॉगमध्ये खूप विचित्र आवाज बिवाज येतील. मी काय ते खायला आणतो रे 5चं. भूक लागलेली आहे. चल ना दुकानात तरी चल माझ्यासोबत. चड्डी फाटली आहे, किस्सा फाटला आहे बाई आतून. चल दुकानात तरी चल माझ्यासोबत. काय दुकानात जायचं? हे 5चं काहीतरी आणतो ना. चल ना. अरे मला फाडायला जमणार नाही म्हणून तर बोलतोय. एका हातात ब्लॉगिंग चालू आहे. फोन ठेवा. कसं येड्या कुठे लागून बंद बिंद झालं तर बाई. वड्याचा वास येतोय मस्त. चिकन वडे केलेत. वड्याचा वास आहे भाई. चिकन वडे केलेत कोणीतरी बिल्डिंगमध्ये. आता इथे उभा राहायला आलास परत. चल ना असं चल ना. घेऊन येऊया 5चं लगेच काहीतरी वेफर. तू बंद करशील चालेल. नाही मी सिनेमॅटिक दाखव. बंद नको करू. बघ केवढं राहिलंय बघ. असं चॅलेंज कम्प्लीट व्हायच्या कामावरच आहे. जा जा. आज मी तासाचा बनवायचं तर जायचं कुठे फिरायला. ते परत अरे त्याच्यात कसं असतं हे ते रँडमली दाखवायचं. फिरायला गेलो ना
पब्लिक प्लेसमध्ये भाई ब्लॉगचा आवाजच नाही येणार बरोबर ना. मी आलो वेफर घेऊन. तो वेफर आणायला गेलाय. आलू आज पंजाबी तड़का है, ये मस्त लगता है. स्कूल टाइम से आते वक्त ना ये बहुत खाता था मैं. इसका टेस्ट ना एकदम यूनिक लगता है. स्वच्छ भारत अभियान, कचरा अपन नीचे नहीं डालेंगे. गटर में अभी पेप्सी पी रहा. अरे एवढा मोबाइल टेको ना. 5 वाले पैकेट में बस कितना सा रहता है, ख़त्म भी हो गया. लास्ट बाइट है. ऋतुराज पार्सल लेके आया उसको. मजा. अरे बस ना, किती दाखवणार. का भाई का बस पसीने से लथपथ होतो बा फिर से. आणि रुमाल एकदम खिशाच्या खालच्या भागात पोचलेला आहे. काडीपर्यंतच वेळ लागतो. आमच्या भागात मम्मी वाटतं रे. ती खारवर तिथे हमला करायला बसले आहे कावळ्यावर. बंद कर दे. शेवटचे 3 मिनटं राहिलेत. सबर रखो भाई, सबर रखो. सिर्फ 3 मिनट. बहुत अच्छे से करेंगे. हम चैलेंज लिया है, निभाना पड़ता है मेरी जान. ऐसा नहीं, कुछ ना कुछ तो करना पड़ेगा ना ज़िंदगी में, वरना आगे कैसा बढ़ेंगे. कामाला जात होतं का काय बोलू. काय केलंस काय. मी केलंस तरी काय. ट्रेनिंग सर्टिफिकेट भेटलं आता. ते ट्रेनिंग सर्टिफिकेटचा बघा कुठे उपयोग होतो काय. बस ट्रेनिंग म्हणजे जॉब नाही देणार. परमनंट जॉबची गॅरंटी तरी द्यायची. 10 दिवसाचे पैसे पण नाही दिले असं. पैसे एवढे नाही भेटले. 3.5 भेटले. 3.5-4 हजार. असं का केलं. दुसरीकडे बघायचं त्यावर. बघूया आता. न्यूज चॅनलमध्ये अप्लाय केलं आहे अँकरिंगसाठी. बघूया होतं काय. न्यूज चॅनल पूर्ण वेगळे डिपार्टमेंट होते. सेमच असतं डिपार्टमेंट, एवढं वेगळं नसतं. अँकरिंग म्हणजे काय आलं तू. अँकरिंग रिपोर्टिंग वेगळी. रिपोर्टिंगवाली ऑन ग्राउंड असते. अँकरिंग म्हणजे स्टुडिओमध्ये बसून जे करतात ते. एंटरटेनमेंटवाल्या कंपनीत जाणार. एंटरटेनमेंटमध्येच अप्लाय केलं आहे. जे असतात ना असे पॉडकास्ट चॅनल वगैरे. बोलतोय. अरे न्यूज तशी न्यूज नाही प्रॉपर. जे असतात ना एंटरटेनमेंट बेसवाले पॉडकास्ट घेतात वगैरे, त्यांना पण होस्टची गरज लागते ना अँकरची. त्यांच्यासाठी अप्लाय केलं आहे. असा विषय आहे. आणि एक भाई खोटं नाही बोलणार, काल मला कुठून आला माहिती आहे कॉल. नोएडा दिल्लीवरनं आलेला. हे तिथे जायचं नाही. पण त्यांना मी बोललो पण की जर तुम्ही माझा ट्रॅव्हल अलाउन्स वगैरे देत असाल मुंबई टू तिथे दिल्लीचं, जाऊन काय नसतं. मुंबई टू दिल्लीचा ट्रॅव्हल अलाउन्स देत असाल तर मी येतो. काय मोठी कंपनी होती साल्या, सही कंपनी होती. तिकडे गेलो असतं तर चांगलं आलं असतं. आणि खूप मोठी कंपनी आहे. पण ते लोक ट्रॅव्हल अलाउन्स देत नाही, काय नाही देत, तर मी काय करू. इकडनं मुंबईतून दिल्लीला जायचा खर्च किती होईल. आणि वरून तिकडे राहायचा माझाच रेंट जाणार. पगारातला अर्धा पैसा रेंटमध्येच जाईल माझा. पण नोएडासारख्या जागेवर होतं रे, म्हणजे हाय क्लास जागेवर होतं जरा. नोएडा हाय क्लास आहे. मग नोएडा आणि गुरगाव हाय क्लास नाही. झाला रे जुना. पहिला सगळं होतं. आता IT बिटी काय नाही राहिलं. सगळं सेम आहे. बेंगलोर पण खिचडी झाली. मुंबई बँगलोरला गेले. तो हा दीपेश काका आहे ना, दीपेश काका, त्याच्या बहिणीचा पोरगा बँगलोरला सेलिब्रिटी ट्रेनर झाला आहे भाई. त्यांनी तिकडेच हे केलं लग्न वाय फुल सेटल झाला आहे बँगलोरमध्ये. एक टाइम पुण्याला जाऊ शकतो.
पुण्याला जाऊ शकतो. बेंगलोरला ना. पण तो भाई सेलिब्रिटी ट्रेनर झाला, विचार कर बँगलोरमध्ये जाऊन. आणि त्यांनी स्वतःची जिम पण उघडला नाही वेगळी. म्हणजे समज इकडनं जोगेश्वरीवरनं तो तिकडे गेला आहे. एवढं फुल डेडिकेशन भाई. असं डेडिकेशन असं आहे. सिद्धू तू पण जिम वगैरे खोल. सिद्धूची स्वप्न थोडी वेगळी आहेत आहे ना सिद्धू. सिद्धूला तिकडे जायचं आहे, एकदम उंचावर जायचं आहे. बघा गावचा. झाला होता बंद कर. और इसी के साथ गाइस 1 आवर अनकट ब्लॉग चैलेंज हो चुका है कंप्लीट. 1 घंटा अपन ने लगातार ब्लॉगिंग किया. तो अगर आपको ये ब्लॉग अच्छा लगा हो जरूर से लाइक करना, शेयर करना, कमेंट करना. मिलते हैं नेक्स्ट ब्लॉग में. तब तक के लिए बाय.